सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा SP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार। नमस्कार, मी संभाजी पगार लोकशाही माझा SP न्यूज इंडिया घेऊन आलो आहे आजची एक खास बातमी। आज कळवाडी गटातील चिखल-ओळ गणातून पुन्हा एकदा आशेचा किरण झळकला आहे। शेतकऱ्यांचा मित्र, जनतेचा हमीदार आदरणीय माननीय हिरालाल नरवडे सर यांनी निवडणूक लढवण्याचा घेतला आहे निर्धार। हा लढा खुर्चीसाठी नाही, हा लढा जनतेच्या हक्कासाठी आहे, हा त्यांचा ठाम एल्गार आहे। शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणजे हिरालाल सर। 26 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी अनेक वर्ष आंदोलन केलं। तेव्हा त्यांनी एकच सांगितलं होतं, पाण्याशिवाय जगणं शक्य नाही, पण आवाजाशिवाय हक्क मिळत नाही। आणि आज तीच लाट, तीच जनता पुन्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। कोरोना काळात सगळे घरात होते, पण हे होते मैदानात। जनतेसाठी प्रबोधन सेवेच्या भावनेतून काम करत असताना ते स्वतः आजारी पडले, पण मागे हटले नाहीत। शरीर दमलं तरी मन जनतेसाठी धावतंय, अशी सेवा मित्रांनो म्हणजे खरी देशसेवा। कळवाडी बँक आंदोलन। भोंगळ कारभाराविरुद्ध जनतेचा आवाज बनलेले सर ठामपणे म्हणाले, जनतेच्या पैशावर कोणी गाजवणार नाही, हा पैसा शेतकऱ्याचा आहे आणि त्याचा न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील। आणि जनतेनेही ठरवलं होतं, हिरालाल सर म्हणजे आमचा आवाज। विद्यार्थ्यांसाठी लढणारा नेता। माळमाथ्याच्या मुलांना शाळेत पोहोचवणं अवघड झालं, तेव्हा सरांनी बससाठी आंदोलन सुरू केलं। शिक्षण बंद झालं तर भविष्य बंद होतं आणि ते आम्ही होऊ देणार नाही, हीच आहे त्यांच्या लढ्याची खरी ताकद। तरुणांसाठी मोर्चा, सैन्य भरतीचा आवाज। कोरोना काळात भरती रखडली तेव्हा सरांनी जयघोष दिला। देशासाठी लढणाऱ्यांना थांबवणं म्हणजे राष्ट्राचा अपमान, आणि त्या मोर्चानंतर सरकारलाही विचार करावा लागला। दुष्काळ आंदोलन, शेतकऱ्यांचा संघर्ष। वाळलेली पिकं हातात घेऊन सर प्रशासनासमोर उभे राहिले, ही माती रडतीये, पण आम्ही गप्प बसणार नाही। आणि सरकारला अखेर दुष्काळ घोषित करावा लागला, हा विजय होता जनतेचा। मानवतेचा स्पर्श, आदिवासी कुटुंबाला मदत। 3 जणांचा अपघात झाला, तेव्हा सरांनी भरीव मदत केली। माणूस पडला तर हात द्या, दगड नाही फेका, हीच खरी माणुसकी आणि हीच त्यांची खरी ओळख। कांदा लिलाव बंदीविरोधात रस्ता रोको। सरांनी सांगितलं, कांद्याच्या घामाला किंमत हवी आणि शेतकऱ्याच्या आशेला न्याय हवा। जनतेने दिला प्रतिसाद। हिरालाल सर आमचं हक्काचं शस्त्र। अतिवृष्टी आंदोलन, गिगाव फाट्यावर जनतेचा आवाज। सरांचा ठाम इशारा होता, शेतकऱ्याच्या ओल्या जमिनीवर राजकारण नको, उपाय हवा, हा शब्दच ठरला जनआंदोलनाचा आधार। पीक विमा संघर्ष, 27 गावांचा विजय। प्रशासन गप्प होतं, पण हिरालाल सर भिडले। जनतेचा विमा म्हणजे विश्वास, तो आम्ही मिळवणारच। आणि शेवटी 27 गावांना पीक विमा मिळवून दिला। हा फक्त निकाल नव्हता, हा हिरालाल सरांचा वादा पाळल्याचा पुरावा होता। जनतेचा नेता, माणुसकीचा चेहरा आणि लढ्याचं प्रतीक हिरालाल नरवडे। मी जनतेच्या आधारावर उभा आहे आणि माझं प्रत्येक पाऊल जनतेसाठी आहे। हा लढा सत्ता मिळवण्याचा नाही, हा लढा समाज उभा करण्याचा आहे। आता जनता म्हणते, हिरालाल सर तुम्ही फक्त उमेदवार नाही, तुम्ही आमचा विश्वास, आमचा संघर्ष आणि आमचं भविष्य आहात। जनतेचा लढा चालू आहे आणि आवाज एकच आहे, हिरालाल सरांचं नेतृत्व, जनतेचा विजय। हा विजय केवळ गणापुरता नाही, हा विजय आहे माणुसकीचा। हा विजय आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, ज्याने डोळ्यात तेल घालून सरांसाठी काम केलं आहे। 10 वर्ष खुर्च्यांना पाणी पाजणाऱ्यांना आता जनता हद्दपार करणार। कारण जेव्हा नेत्याचं मन साफ असतं, तेव्हा मतदाराचं बोट आपोआप त्याच चिन्हावर जातं। विरोधकांनी कितीही चक्रव्यूह रचला तरी कळवाडीच्या चिखल-ओळ गणाची जनता आज एकच बोलत आहे, आम्ही हिरालाल सरांच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि आता खुर्चीवर बसवण्यापूर्वी आम्ही माघार घेणार नाही। हा रणसंग्राम आता रंगात येणार। पैशाचं राजकारण करणाऱ्यांना हा संघर्षाचा वज्रमुठ कसा भारी पडतो, हे येत्या निवडणुकीत पूर्ण महाराष्ट्राला कळेल। आणि मित्रांनो, ही निवडणूक केवळ गणापुरती नाही, ही आहे जनतेची कसोटी। सत्ताधाऱ्यांना हा इशारा आहे, तुमची संपत्ती मोजायची असेल तर मोजा, पण हिरालाल सरांची ताकद मोजायची असेल तर एकदा जनतेच्या डोळ्यात बघा। हिरालाल नरवडे हे नाव आता फक्त व्यक्तीचं नाही, ते परिवर्तनाचं ब्रँड बनलं आहे। पैशाची गरमी आणि सत्तेची मस्ती आता जनतेच्या एकजुटीपुढे टिकणार नाही। कळवाडी गटातील चिखल-ओळ गण आता इतिहास घडवणार आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार आपण सारे ठरणार आहोत। आज गणागणात, घराघरात आणि प्रत्येक रस्त्यावर एकच चर्चा आहे, आता जुने हिशेब चुकता होणार आणि हिरालाल सरांच्या रूपाने जनतेचा नवा अध्याय सुरू होणार। आम्ही आशा करूया की या जनतेच्या लढ्याला आणि हिरालाल सरांच्या प्रामाणिक नेतृत्वाला यश मिळो। मी संभाजी पगार, लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। धन्यवाद।